एक मिनिट. गेल्या 12 सप्टेंबर पासून 7 दिवसाचे राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू आहे. याच्यात मंत्री, खासदार, आमदारांना कांद्याची वेता मांडण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव आपण फोन करून मंत्र्यांना वेता मांडत आहे कांद्याची. तसेच आज 16 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले तर कांद्याचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा. आज जे नापेड NCCFच्या माध्यमातून आज जो कांदा विविध शहरांमध्ये विक्री होतो ती विक्री सुद्धा लवकरात लवकर बंद करावी. कारण की आज शेतकऱ्यांचा कांदा 8 रुपये दराने विकला जातोय आणि तसेच नापेड NCCFचा कांदा आज 24 रुपये किलो दराने विकला जातो आहे. म्हणून याच्यावरती सुद्धा सरकारने लवकरात लवकर बंदी आणावी. आणि तसेच आज जो कांद्याचा कायमस्वरूपीचा जो प्रश्न आहे, जसं आंध्र प्रदेश सरकारने प्रति क्विंटल 1200 रुपये हमीभाव जाहीर केला, तसेच आपले महाराष्ट्र सरकारने सुद्धा कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा. आणि आज जे कवडी मोल दराने मागील काही महिन्यात कांदा विकला गेलेला आहे, तसाच आज पण जो कांदा कवडी मोल दराने विकला गेलेला आहे. म्हणून सरकारने 1500 रुपये अनुदान जाहीर करावे आणि आज शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा गेली पाहिजे. आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे. ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे. एकच पक्ष कांद्यावर लक्ष, एकच पक्ष कांद्यावर लक्ष.